हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो गाइस आप देख सकते हो मैं रिफ्लेक्टिंग बेल्ट पहना हूँ। क्यों? तो मान मैं ना कि इसके बिना साइकिल चलाना इनलीगल है। तो अभी मैं जा रहा हूँ मार्केट, तो आप देख सकते हो ऐसे, और मेरी बाइक भी देख सकते हो। तो अभी मैं जा रहा हूँ मार्केट, थोड़ा सा खाने पीने का सामान लेने जा रहा हूँ मैं। तो चलो। तो गाइस मैं हेलमेट नहीं पहना हूँ क्योंकि हेलमेट मेरे पास पड़ा है, पूरा पुराना वाला है। अभी मैं नया परचेस करेगा तो हेलमेट पहनेगा, पर ये रिफ्लेक्टिंग जैकेट और हेलमेट मैंडेटरी है, नहीं तो सीधा 10 रियाल फाइन। गाइस देख सकते हो सामने कितने बड़े बड़े पहाड़ है। इधर मार्केट है हमारा, सुपर मार्केट। तो मैं जा रहा हूँ। तर चला मित्रांनो, शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग म्हणजे काही हे नाही आहे, म्हणजे जे रेग्युलर मला लागतं ना खाण्यापिण्यासाठी ते सर्व. तो चला. तर मित्रांनो, इथे सेफ्टीबद्दल जास्तच काळजी घेणे आवश्यक आहे, कारण की आणि दुसरी गोष्ट अशी आहे का इथे नॉर्मल रस्त्यावरती पण 120चा स्पीड लिमिट दिलेला आहे. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, पण इथे छोटा मोठा मध्ये आला कोणी तर डायरेक्ट धडक देऊन ॲक्सिडेंट होईल. तर याची काळजी घ्यावी लागते. हेल्मेट पण नाही आहे तर इथे पोलीस कसे राऊंडिंग लावतात ना, तर मग लवकरात लवकर तुम्हाला निघण्याची आवश्यकता नाही, तर मला मजबूत फाईन लागेल. तर चला आपण निघूया, आपण जातो आहे रूमवरती. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की मला बाईकची खूप आवड आहे. पण विषय असा आहे ना की मी इकडं आल्यापासून आहे ना, आता मला 5 महिन्यात मी बाईक वगैरे चालवली नाही. त्यासाठी मला सायकल परचेस करावी लागली. बरोबर ना? पण सायकल चालवण्यात पण काही वाईट नाही बाई. सायकल म्हणजे मस्त मजा वाटली मला. सायकल बाई, सायकल पण मस्त. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे का इथे कसं आहे ना, लेफ्ट हँड साईड आहे ना, आणि इथे साईड वगैरे ना लावडाल असं नाही याच्यात मुश्किल नाही. इथे टेम्परेचर आता पण खूप भरपूर जास्त आहे, हिटिंग पण खूप भरपूर आहे. पाहू शकता सायकल चालवण्यात खूप मजा येते मला. मजा नाही राहू मैं. तर मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे माझ्या रूमवर. पाहू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.